गुड मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळचे वाजले होते 7 आणि मला जायचं होतं भाजीपाला आणायला. कारण चाकणचा सकाळी रोज खूप मोठा मार्केट भरतं आहे चाकणला भाजीपाल्याचं. मग म्हटलं चला आधी भाजीपाला घेऊन येऊ, कारण घरामध्ये भाजीपाला काहीच राहिला नव्हता. मग त्यामुळं मग मी मस्त आवरून वगैरे निघाले होते आणि छोट्या पिल्लूला आणि मोठ्या पिल्लूला दोघांना पण त्याच्या पप्पापाशी ठेवलं होतं, कारण त्यांना घेऊन नाही जाता येणार, कारण खूप गर्दी वगैरे असते तिथं. मग माझा भाऊ आहे तो आणि आम्ही दोघं पण गेलो होतो मार्केटमध्ये. तर बघा, मग मार्केटमध्ये गेलो, भाजीपाला वगैरे घेतला. 8 दिवसाचा भाजीपाला एकदा घेतला ना मग टेन्शन राहत नाही, कारण मग 8 दिवस भाजीपाला आणायला पण जायला लागत नाही आणि मस्त आपण भाजीपाला आणून निसून वगैरे ठेवला ना मग टेन्शन राहत नाही. सकाळचं लवकर उठून टिफिन वगैरे बनवलं तरी पण पटकन आवरून जातं सगळं. मग बघा, मग भाजीपाला वगैरे आणायला गेले, भाजीपाला घेऊन आले होते. भाजीपाला घेऊन आल्याच्यानंतर चेंज केल्याच्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे आवरायचा होता, कारण मी पटापटा कामं आवरणार होते घरातले, कारण मला भोसरीला जायचं होतं. कारण छोट्या बाळाला माझ्या आता 3 मंथचा लसीकरण इंजेक्शन होतं, म्हणून मग म्हटलं चला पटापट आवरून घेऊ. त्यानंतर मग बघा, मी इकडं स्वयंपाक वगैरे बनवून घेतलं होतं. फ्लावरची भाजी बनवली होती, चपाती बनवली. त्यानंतर मग हे दोघं पण मस्त झोपले होते, छोटा पिल्लू आणि मोठा पिल्लू दोघं झोपले होते. म्हटलं कामावरच तर त्यांना दोघांना पण झोपून देऊ, मी उठवायचं वगैरे नाही. त्यानंतर मग मस्त आवरून वगैरे आले होते इकडं भोसरीला बघा. आणि खूप जास्त गर्दी होती. सरकारी हॉस्पिटल आहे भोसरीमधलं, पण खूप छान सुविधा आहे इथं, कारण माझी डिलिव्हरी पण इथं झालेली आहे. एकदम मस्त देखरेख करतात, काही टेन्शन नाही. त्यानंतर बघा, मग जिथं लाईन लागलं होतं तिथं माझं काम नव्हतं, कारण लसीकरण इकडं होतं. तिकडं 9लाच लाईन लागते, इकडं 9:30ला लाईन लागते. त्याच्यानंतर बघा, मग मी जवळजवळ मला 10:30 पावणे 11 वाजले होते इथं भोसरीला यायला. पिल्लूच्या पप्पांनी मला आणून सोडलं होतं आणि ते तिकडं ऑफिसला गेले होते. त्यानंतर बाळाला लसीकरण वगैरे झाल्याच्यानंतर मग तर बघा, माझी बहीण आहे मोठी, ती भोसरीतच राहते, मग ती मला न्यायला आली होती पिल्लूला आणि मला, कारण मला बाळाला घेऊन त्याच्या रूमपर्यंत जाता येणार नाही आणि ऊन पण खूप झालं होतं आणि रिक्षावाल्या पण असं पटकन भेटत नाही, म्हणून तिला कॉल करून म्हटलं होतं की तूच न्यायला आहे बाळाला आणि मला. त्यानंतर मग ती आली होती बघा. मग तिच्या रूमवरती गेलो, जेवण वगैरे केलं मस्त, कारण त्यांनी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता. जेवण केल्याच्यानंतर मग जरा वेळ आराम केला आणि मग पिल्लूला मला जायचं होतं गार्डनला, कारण पिल्लूला गार्डनला खेळायचं होतं. खूप दिवसातून गार्डनला खेळायचं होतं, कारण आता आम्ही जिथे राहतो ना चाकणमध्ये तिथं गार्डन नाही आहे जवळ. त्याच्यामुळं मग पिल्लूला भरपूर दिवस झाले गार्डनला खेळला नाही, म्हणून म्हटलं चल बाळा मी तुला घेऊन जाते गार्डनला. आणि छोट्या बाळाला मस्त बहिणीपाशी झोपायला लावून गेले होते. मी तसं नव्हते गेले, तर मग पिल्लू म्हणत होता मम्मा चल लवकर. मग बघा 4 वाजले होते आणि 4लाच भोसरीमध्ये एक सखुबाई गार्डन म्हणून आहे, ते ओपन होतं. मग 4च्या नंतर बाळाला बघा इकडं मग झोपी लावित होते, कारण त्याला झोपी लावल्याच्या नंतरच मला जाता येईल, म्हणून मग मी त्याला झोपी लावित होते. आणि तो थोडासा किरकिर करत होता, कारण इंजेक्शन वगैरे दिलं होतं त्याला, थोडासा तापही आला होता. मग म्हटलं त्याला पहिलं झोपी लावू मग जाऊ, कारण मग निवांत जाता येईल. तो रडत असला तर मग मन नाही निघते बाहेर कुठं जायला, त्यामुळं मग मी आधी त्याला झोपी लावलं आणि मग निघालो. तर पिल्लू बघा इकडे खूप खुश झाला होता, कारण त्याला गार्डनला खेळायला खूप आवडतं, पण आम्ही जिथे राहतो तिथं सध्या जवळ गार्डन नाही. मग आणि बाळामुळं मला पण त्याला कुठं घेऊन जाता येत नाही. तर बघा, मग इकडं पहिल्यांदा आल्याच्या नंतर पिल्लूला खायची होती, म्हणलं मम्मा मला मंचुरियन खायची. मग त्याला पहिलं मंचुरियन वगैरे चारलं, कारण त्याचं फेवरेट आहे मंचुरियन पाणीपुरी. बाहेर गेलो ना आम्ही कधी पण मंचुरियन पाणीपुरी त्याला चालतो, कारण त्याला खूप आवडतं. त्याच्यानंतर मग बघा मंचुरियन खाल्ल्याच्यानंतर मग परत गार्डनमध्ये आलो होतो. गार्डनमध्ये आल्याच्यानंतर बघा, मग पिल्लू इकडं गार्डनमध्येच खेळत होता आणि तो एकदा खेळायला लागणारा चल घरी म्हटलं तरी पण येत नसतो. त्याच्यामुळं मग मी त्याला मन भरवस्तोवर खेळून देते, पण तो खेळत होता तेव्हाच बहिणीचा फोन आला की बाळ रडायला लागले, लवकर ये घरी म्हणून. मग पिल्लूला म्हटलं चल बाळा मी तुला. त्याच्यानंतर बघा, मग त्याचं थोडंसं खेळून दिलं मला. मग आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर बाळाला घेतलं आणि त्याच्यानंतर पिल्लूचे पप्पा मला न्यायला आले होते. मग आम्ही मस्त आमच्या घरी रूमवरती आलो. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आवडतात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं बघा गोळ्याचं दुकान होतं, म्हटलं जाताना बहिणीसाठी गोळा न्यावा, थंडीचे